देखील आपणास माहिती आहे, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तोच खेळ संयमाने खेळ सुरू आहे. अर्थातच गजानन यांचा चेंडू मात्र निर्धाव येतोय. अगदी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती आपण पाहतो यश मात्र प्राप्त होत नाहीये फलंदाजाला. हा चेंडू येतोय निर्धाव. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी या स्टंपा खुल्या ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरती आपण पाहतो हल्ला करत असताना दांड्या गुण केल्या जातात त्या बॅटरच्या देखील आणि त्याला देखील आपण पाहतो तंबूचा रस्ता दाखवला जातोय. होतंय चौथ्या विकेटचं पतन. टीम पाडेकरवाडी संघ आपण पाहतोय अगदी 4 विकेट गमावल्यात. मात्र थोडस रोखणे या गोलंदाजांना अवघड झालंय. कोणतं असं अस्त्र असेल टीम पाडेकरवाडी संघाकडे जे मात्र हल्ले करेल या गोलंदाजांवरती. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं शुभमला, त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या ओव्हरमध्ये विनोद सर देखील आहेत. विवेक आलाय टीम पाडेकरवाडी संघाकडून. विवेकला देखील खेळ करावे लागेल, कॅप्टनची साथ द्यावी लागेल. विवेक करेल का ते करावंच लागेल. अगदी टीम पाडेकरवाडी संघ आशेने बघतोय विवेक जवळ देखील. तीन चेंडू पूर्ण झाले. चौथा चेंडू आहे अराउंड दी विकेट विनोद सर. पटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असणार आहे त्या दरम्यान विजय करत नाहीये कोणती चूक. होतंय पुन्हा एकदा विकेटचं पतन. बॅक टू दी पेव्हिलियन आपण पाहतो पुन्हा एकदा डकआउटचा रस्ता. बॅटर गॉन. विवेक आला तसा माघारी गेलाय. म्हणजेच आपण पाहतोय लागतोय 5वा झटका टीम पाडेकरवाडी संघाला. अगदी अर्धा संघ नेस्तनाबूत झालाय, अर्धा संघ धारातीर्थी पडलाय. अगदी शूरवीर मैदानामध्ये कोण येणार आहे आणि याच संकटामधून आपल्या संघाला बाहेर कोण काढणार आहे. जसे फलंदाज मैदानामध्ये येतात तसे मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर देखील जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी आपण पाहतोय बॅकफुट वरती जाणारी टीम म्हणून आपण पाहतोय पाडेकरवाडी संघ. धाव फलकावरती धावा पाहिल्या तर 6 आहेत आणि विकेट 5 आहेत. थोडीशी बराबरी अगदी 1 विकेट दूर आहे. म्हणजेच धावा देखील समान होतील, विकेट देखील समान होतील. चेंडू मात्र 4 पूर्ण झालेत आतापर्यंत. फक्त 1 धाव खर्च करून 2 विकेट्स आपल्या खात्यामध्ये जमा झाले. ऑन हॅट्रिक वरती विनोद सर. समोर मात्र बॅटर सागर. पुन्हा एकदा आपण पाहतो सटीक चेंडू होता. त्यानंतर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. याच्यावरती फक्त 1 धाव येते. 5व्या चेंडूवरती एकदा खर्चित केली जाते पुन्हा एकदा विनोद सरांच्या माध्यमातून. आणि 5 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामध्ये दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू देखील शिल्लक आहे. खेळ आहे मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतो आणि याच्यावरती देखील 1 धाव येते. गजानन सांगतोय अगदी थांब. विकेट्सचा खूप महत्वाचे आहेत. षटक देखील संपत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. 5 विकेट लॉस टीम पाडेकरवाडी संघ. आता 2 ओव्हर खूप महत्वाचे आहेत. बॅट देखील चेंज केले म्हणजे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतील का, मोठे फटके पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल 2 ओव्हर मध्ये. तिसरा गोलंदाज कोण असणार आहे जाना 11 जंगलवाडी संघाच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. आमचे पंच देखील आपण पाहतोय पर्पल जर्सी मध्ये. त्यांचं देखील काम आजच्या दिवसामध्ये खूप महत्वाचं असणार आहे. अगदी नामांकित पंच आहेत नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधील. अर्थातच आपण पाहतोय मुख्य पंच स्क्वेअरलेग पंच अगदी सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत मैदानावरती. त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त केले जातील. तिसरी ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती निलेश. ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोक्यावरतून सीमारेषे पार येतोय चौकार. आई जोगेश्वरी माता चषकचा पहिला चौकार जो मात्र नोंदवला जाणार बॅटर गजाननच्या खात्यामध्ये. अगदी गजानन मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावा मात्र खूप साऱ्या जमवू शकतो, रचू शकतो हे देखील त्याला माहिती आहे. त्याचं उभं राहणं खूप गरजेचं असेल शेवटच्या चेंडूपर्यंत. अगदी 4 धावा या चेंडूवरती 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली आहे. सरळ दिशेने आपण पाहतो फटका खेळला जातो. एका हाताने चेंडू मात्र फील्ड केलाय. या चेंडूवरती देखील येते 1 धाव.
या चेंडूवरती एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडू पूर्ण 13 धावा. टीम पाडेकरवाडी संघ थोडीशी धडपड करते या धाबा रचण्यासाठी, एक मोठा धावफलक रचण्यासाठी. त्यामध्ये आतापर्यंत 5 विकेट्स देखील गमावल्यात. गजानन आतापर्यंत पाहतोय आपण खेळपट्टीवरती उभा देखील आहे. फटका खेळला जातो सरळ दिशेने, क्षेत्ररक्षक असेल पण बाउंस, चेंडू फील्ड देखील केलाय. फटका मोठा खेळला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळाले एसपी च्या माध्यमातून. या चेंडूवरती देखील फक्त एक सिंगल रन आणि धावफलक एका धाव्याने पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 14 धावा. त्याच्यावरती बाईच्या स्वरूपाची नॉनस्ट्राइक एंड बॅटर पाहतोय. अगदी चतुर होता, चालाक होता. वाईट +1 अगदी आपण पाहतोय. वाईटची एक धाव असेल आणि एक धाव चोरून काढलेली, म्हणजेच आपण पाहतो चिकी रन, चोरीची धाव. या 2 धावा धावफलकावरती लगावत असताना संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली. 3 चेंडू 16 धावा. फटका खेळलाय, अगदी बॅटच्या मधून आलाय. क्षेत्ररक्षक असेल, याच्यावरती काय घडणार आहे? अगदी जेट मिस होते. अगदी कॅच ड्रॉप केली जाते आणि याच्यावरती आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 18 वरती. 4 चेंडू पूर्ण 4 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम पाडेकरवाडी संघ. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सह्याद्री क्रिकेट आशियन आपण पाहतोय. पाटण तालुका टेनिस क्रिकेट अंतर्गत सह्याद्री क्रिकेट आशियन अगदी एक उंच भरारी घेत असताना त्यामधील एक उंच भरारी घेणारी स्पर्धा देखील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आई जोगेश्वरी माता चषक आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिली मॅच जी मात्र रंगली जाते. जाना 11 जंगलवाडी विपक्ष टीम पाडेकरवाडी संघ. जो संघ विजय होईल तो मात्र दुय्यम फेरीमध्ये धडक मारणार आहे, याची देखील नोंद घ्यायची. त्यासाठी प्रयत्न चाललेत, या चषकावरती नाव घोळण्यासाठी प्रयत्न चाललेत. शेवटचा चेंडू आहे. फटका खेळला जातोय. ऑन साइड वरती आपण पातळी पीड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावत आलाय आणि ती चेंडू फील्ड करतो. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे, फेकी चांगली नाहीये. त्या दरम्यान थोडीशी फेकी चुकली जाते आणि अगदी याच्यावरती सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. ओव्हर संपली जाते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपला जातोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 रन 5 विकेट लॉस टीम पाडेकरवाडी. या शेवटचा गोलंदाज कोण असणार याची देखील नोंद घ्यायची. ती वेळेचे देखील बंधन असेल याची देखील नोंद घ्या. पहिल्या 3 ओव्हर आहेत ज्या 15 मिनिटांमध्ये आपण करणार आहोत, कव्हर करणार आहोत. ह्या मॅच मध्ये देखील कव्हर झालेत, अन्यथा कव्हर झाले नाही तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक खेळाडू जो मात्र आपला 38 सर्कल मध्ये घेतला जाणार आहे. संपूर्ण नियम आजच्या दिवसामध्ये सह्याद्री क्रिकेट आशियन अंतर्गत या स्पर्धेमध्ये देखील लागू केला जाणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये 5 रन केलं जाते. अर्थातच संघाचा डावखोरा गोलंदाज शरद दादांना आपण पाहतोय. फटका खेळला जातो. ऑन साइड वरती क्षेत्ररक्षक असणार आहे, त्या दरम्यान आलाय, झेल पकडली जाते. करत नाहीये कोणतीही चूक, होते विकेटचं पतन, म्हणजे बॅटर गॉन. कॅप्टन गजानन देखील माघारी गेलाय. तर मात्र संघ थोडस अडचणीमध्ये पुन्हा एकदा सापडला जातोय. थोडस फ्रंट फूट वरती आणण्याचा प्रयत्न करत होता हाच गजानन, त्याला देखील आपण पाहतोय बाद केलं जात आहे शरद दादांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती होतंय विकेटचं पतन. आता येणारा नवीन बॅटर धावत यायचंय आणि अगदी सह्याद्री क्रिकेट आशियन अंतर्गत सर्व नियमांचं पालन देखील करायचंय. कोणीही नियमांचं उल्लंघन करू नका, विनंती असेल. रजनीकांत मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली जाते फक्त. अगदी याच्यावरती धावा किती येतील? एकतर धाव पूर्ण केले, दुसरीचा कॉल आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
धायटी संघाचे देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। मुख्य मार्गदर्शक माझे देखील वैयक्तिक राहुल दादांचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल आहेत, आजच्या दिवसामध्ये सुट्टी मिळाली आणि क्रिकेट खेळायला या मैदानामध्ये उपस्थित देखील झाले, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा चेंडू फिरवला जातोय, चेंडू वळवला जातो, अगदी या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये, हा चेंडू देखील निर्धाव आहे। 3 चेंडू पूर्ण झाले आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 22 धावा आपण पाहतोय। अगदी कमी धाव फलकावरती आपण पाहतो रोखून ठेवलं जात आहे, कमी धावा खर्चित केल्या जात आहेत। पटका खेळलाय सरळ दिशेने, चेंडू हवेमध्ये, वन बाउंड क्षेत्ररक्षक थांबलाय, वाट पाहतोय, चेंडू फील्ड देखील करतो, याच्यावरती फक्त 1 धाव। या चौथ्या चेंडूवरती देखील 1 धाव येते, म्हणजे संघाची धावसंख्या 1 ने इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे। संघाची धावसंख्या धाव फलकावरती 23 वरती जाऊन पोहोचले आहे। हा चेंडू देखील आपण पाहतो थोडासा कमी गतीने फेकी केला आणि त्याच्यावरती धावचीत, बॅटर गॉन। पुन्हा एकदा पाहतोय आजच्या या मॅच मध्ये आतापर्यंत 4 फलंदाज आपण पाहतोय धावचीत बाद झाले आहेत। काय स्ट्रॅटजी होती टीम पाडेकरवाडी संघाची, 4 विकेट अगदी सहजरित्या कोणतेही कष्ट न घेता गमावल्यात, अगदी स्वस्तामध्ये या 4 विकेट्स माघारी देखील गेल्यात। रजनीकांत देखील त्यामध्ये समावेश असेल या देखील फलंदाज। आता मात्र नवीन बॅटर रमेश मिस्टर रमेश आपण पाहतोय, शेवटच्या चेंडूवरती थोडीशी दिशा दिली जाते चेंडूला आणि त्याच्यावरती येतोय चौकार। षटक संपतंय, पहिल्या इनिंगचा देखील खेळ संपलाय। पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले। सत्तावीस धावा पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 27-28 टू विन असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची। टीम जाना 11 जंगलवाडी या मैदानाच्या बाहेर लगेचच खेळाडू कक्षामध्ये आपण देखील बसून घ्यायचं आहे। लगेचच मैदानाच्या आतमध्ये टीम देखील येईल। पाडेकरवाडी संघ लगेचच आपण पाहतोय मॅचला देखील सुरुवात केली जाईल आणि यानंतर होणारी देखील मॅच आपण पाहतोय। मस्करवाडी विपक्ष टीम सूर्याची वाडी, दोन्ही संघाचे संघ कर्णधार देखील टॉस का बॉस मध्ये येतील। टॉस केला जाणार आहे मस्करवाडी विपक्ष सूर्याची वाडी, लगेचच टॉस देखील केला जाईल आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेला अगदी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देखील सुपूर्द केले जातातच। मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान प्रवीणजी सूर्यवंशी साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपल्या देखील या स्पर्धेला मदत झाली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद प्रवीणजी सूर्यवंशी साहेब। जाऊया टॉस का बॉस मध्ये लगेचच। हॅलो, सूर्याची वाडी कॅप्टन इथे उपस्थित आहेत। मस्करवाडी टीम कॅप्टन या लगेचच। मस्करवाडी संघ कर्णधार टॉस करणार आहोत आपण टॉस का बॉस मध्ये, लगेचच यायचं आहे। मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सुपूर्द झाले त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय, अर्थातच प्रवीणजी सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत। टीम मस्करवाडी संघ कर्णधार लगेचच यायचंय, कोणताही वेळ न घेता विनंती असेल या लगेच। संघ कर्णधार या
हॅलो, सामना चालू करायचा आहे, विनंती असेल सामना चालू करायचा आहे. लेट्स प्ले. हॅलो, अगदी सूर्याची वाडी संघाच्या संघ कर्णधाराचा कॉल असेल. हेड आणि टेल, स्पिन दी कॉइन. टेल कॉल आहे आणि अगदी हेड आपण पाहतोय. टॉस विन झाली टीम मस्करवाडी. आपला महत्वाचा निर्णय अगदी थोड्याच वेळामध्ये तो देखील कळवला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. अर्थातच एका बाजूला टीम पाडेकरवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम आहे जंगलवाडी. तब्बल 28 धावा चेस करते आणि त्या दरम्यान रजनीकांत. पहिला चेंडू फटका खेळला जातोय. अगदी कबरच्या डोक्यावरतून चेंडू चाललाय. अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स सी मारेचे पार येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सेकंड इनिंग मधील पहिला चौकार नावावरती आणि चौकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तीन चेंडू पूर्ण आणि 8 धावा. 2 चौकार आपण पाहतोय अगदी रचले जातात. विनोद सरांच्या नावावरती येत आहेत आणि मेंढरी पावरच्या षटकाचा पुरेपूर समाचार घेतला जातोय विनोद सरांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करत होते टीम जाना 11 जंगलवाडी संघ. तो देखील रनरअप राहिला होता या मैदानावरती झालेली मागील स्पर्धा. पुन्हा एकदा फटका खेळलाय ऑन साइड वरती. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. 1 बाउन्स. या ओव्हर मध्ये तिसरा चौकार विनोद सरांच्या बॅट मधून आलाय. या चौकारांशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 12 वरती. 4 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. मस्करवाडी टीम आपला निर्णय लगेचच कळवा अशी देखील नोंद घ्यायची. टीम मस्करवाडी आपला देखील डिसिजन लगेचच कळवायचे अशी देखील नोंद घ्या. चेंडूवरती देखील आपण पाहतोय चौकार येतोय म्हणजे ओव्हर मधील आज चौथा चौकार असणारा विनोद सर सकाळ आपण पाहतोय की डगआउट मधूनच सेट होऊन आलेत की काही. अगदी मेंढरी बावल्याच्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत असताना फलंदाजी केली जाते, फटकेबाजी केली जाते, चौफेर फटकेबाजी केली जाते. अगदी पुन्हा एकदा फटका खेळा क्षेत्ररक्षक असणार आहे. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कॉल शुभमचा देखील होता. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 16 धावा. बिनगडी बाद टीम जाना 11 जंगलवाडी संघ. आणि विनंती असेल याची देखील नोंद घ्या. सह्याद्री क्रिकेट अशांचा नियम आहे टॉस करायला येणारा कर्णधार आपला निर्णय घेऊनच येईल याची देखील नोंद घ्या. विनंती असेल इथून पुढच्या ज्या मॅचेस होतील त्यामध्ये संघ कर्णधार जो मात्र टॉस करण्यासाठी येईल त्यांनी मात्र आपला निर्णय घेऊनच यायचा आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. मस्करवाडी संघ आपला देखील निर्णय कळवा लगेचच. दुसरा गोलंदाज आहे रोहित. टीम पाडेकरवाडी संघाकडून रोहितला पाचारण केलं जातं. आता मात्र धावा खूप कमी रोखून ठेवायचे आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती शुभम देखील आलाय. मस्करवाडी संघाने गोलंदाजी स्वीकारले म्हणजे आमंत्रित केलं जात आहे सूर्याची वाडी टीमला. शुभमच्या बॅट मधून अगदी आपण पाहतो थोड्या रिझन मध्ये फटका खेळला. याच्यावरती धावा किती चौकार येईल का नाही क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फीड देखील केला. याच्यावरती 2 धावा येत आहेत आणि अगदी या 2 धावे धावफलक पुढे देखील सरसावणार आहे. संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र फक्त 10 धावा दूर आहे आपल्या विजयापासून. या स्पर्धेमध्ये पहिला विजय प्राप्त करू शकते टीम जाना 11 जंगलवाडी संघ. हॅलो, विकेटचं पतन. आता मात्र मैदानाची खूप मोठे आहे. ती पार करणं थोडस अवघड असेल.
विकेटचं पतन होतंय. शुभम मात्र आपण पाहतोय चाना 11 संघाला लागलेला पहिला झटका आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होणं खूप अवघड आहे, कारण की मैदानाची लांबी खूप मोठी आहे. या स्पर्धेमध्ये याची देखील नोंद घ्या मित्रांनो. आपण मोठमोठे फटके खेळाड, लॉफ्टेड स्ट्रोक खेळाड, परंतु चेंडू सहजासहजी सीमारेषे बाहेर जाणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये आला शुभमच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय, त्याच्यावरती एकतर धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. चेंडू फील्ड देखील केलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपणास टीम कॉम्बिनेशन मध्ये. याच्यावरती 3 धावा देखील सहजरित्या 2 फलंदाजांनी पूर्ण केल्या. त्या 3 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 21 धावा. चेंडू मात्र झालेत पूर्ण 3. बॉलिंग ट्रॅक वरती रोहितला पाहतोय की पाडेकरवाडी संघाकडून एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वेग मात्र खूप सारा आहे, नियंत्रण देखील तितकंच चांगलं आहे. कंट्रोल मध्ये गोलंदाजी करतोय रोहित. त्याची ऍक्शन पाहिली तर रनअप पाहिलं तर अगदी लेदर क्रिकेटमध्ये असा रनअप आपणास पाहायला मिळतो. तोच रोहित आपण पाहतो की पाडेकरवाडी संघाकडून दुसरी ओव्हर हाताळत असताना आणि अगदी विनोद सरांना देखील थांबवून ठेवले त्याने मागील चेंडूवरती. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय समीकरण तेच चेंडू निर्धाव येतोय. अगदी चेंडू निर्धाव येत असताना धावफलक देखील स्थिर असणार आहे 21 वरती. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आहे. अगदी रोहितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहितच्या माध्यमातून देखील केले. शुभमला देखील त्याने बाद केले. या ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू समोर मात्र विनोद सर. फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक असे चेंडू त्याच्या हाताला मात्र स्पर्श करून मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. पुन्हा एकदा याच्यावरती देखील येत आहेत 2 धावा. ओव्हर संपते. दुसऱ्या ओव्हरचा देखील खेळ संपला जातोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 1 विकेट लॉस टीम चाना 11 जंगलवाडी. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 5 धाव्यांची गरज असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. यानंतर होणारी मॅच सूर्याची वाडी विपक्ष मस्करवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मस्करवाडी संघ अगदी नाणेफेकीचा कौल विजय झाले त्यानंतर आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू हे देखील त्यांनी सांगितले गेले. म्हणजेच आपण देखील टीम 11 तयार राहायचं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील जायचंय. मस्करवाडी संघ कॅप्टन अँड कंपनी विनंती असेल. अपील केली होती परंतु पंचाने अपील फेटाळून लावले. वाईट चेंडू आहे म्हणजे एक्स्ट्राची रन धाव फलकावरती देखील जोडली जाणार आहे. अगदी याच्यावरती धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वरती. फक्त 4 धावा दूर आहे आपल्या पहिल्या विजयापासून टीम चाना 11 जंगलवाडी संघ. फटका खेळाय सरळ दिशेने. विजयला देखील माहित आहे या धावा येणं खूप गरजेचं आहे. अगदी सिंगल डबल नाही 4 धावा आपण सहजरित्या पूर्ण करू शकतो. विकेट कमवायची नाहीये. विजय देखील तोच करतोय आणि या चेंडूवरती देखील एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचते. आता मात्र 3 धावा दूर आहे. विजयाचा चौकार. विजयाच्या 3 धावा येतील का? गजाननला आपण पाहतोय पहिला चेंडू पूर्ण झाला. दुसरा आहे फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा मिसी स्ट्रोक. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक असणार आहे. चेंडू फील्ड केला जातोय. अजून देखील आपण पाहतोय मॅच ऑन करायच्या प्रयत्नामध्ये शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात पाडेकरवाडी संघाच्या माध्यमातून. गजानन संपूर्ण क्षेत्ररक्षक वर्ग देखील असेल पूर्णपणे प्रयत्न करतोय. फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन. थोडासा फटका फसला गेला. त्या दरम्यान आपण पाहतो विनोद सरांना देखील माघारी जावं लागतोय. टीम चाना 11 जंगलवाडी संघाला दुसरा झटका बसतोय विनोद सरांच्या माध्यमातून. ते विनोद सरांचे आपण पाहतोय ते देखील 11 चेंडू मध्ये 18 खेळ करून माघारी गेलेत. गोलंदाज पाहिला गेले तर गजाननने मात्र विकेट प्राप्त केले. त्यानंतर क्षेत्ररक्षकाची देखील साथ मिळाली. तर मात्र येणारा नवीन बॅटर तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करणार आहे. प्रवीण आहे.
प्रवीण हा देखील एक लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने, परंतु थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, कमी गतीचा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि याच्यावरती धाव कोणती येत नाही. म्हणजे पुन्हा एकदा आपण पाहतोय गजाननला बॉलिंग ट्रॅकवरती हा चेंडू देखील निर्धाव घेत असताना आता मात्र 8 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. इट इज अ वाईड आहे म्हणजे निगेटिव्ह चेंडू, नकारात्मक चेंडू म्हणजे त्याच्यावरती देखील एक एक्स्ट्राची रन. या धावा मात्र येत आहेत, अगदी धाव फलक आपण पाहतोय पुढे सरसावतोय. मागील चेंडूवरती 3 हव्या होत्या आणि तदनंतर आता मात्र वाईड चेंडू फेकी केल्यानंतर अगदी 2 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. यानंतर होणारी मॅच मस्करवाडी संघ आपण देखील तयार राहायचंय. फटका खेळाय चेंडू हवेमध्ये, याच्यावरती एक धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धाव्याचा कॉल असेल, दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला. दुसरी धाव विजयाची धाव असेल कारण पूर्ण केली जाईल, पूर्ण केली जाते. विजय देखील प्राप्त केला जातोय प्रवीणच्या बॅट मधून या 2 धावा येत असताना. अगदी विजय संघाचं अभिनंदन. म्हणजेच अर्थातच जाना 11 जंगलवाडी संघ अगदी एक पायरी पुढे गेले या स्पर्धेमध्ये. म्हणजे सेकंड राऊंड मध्ये त्यांनी देखील धडक मारले आणि आभार व्यक्त केली जाते